फार्मर शेतकरी आहात कौतुकाने सांगा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा, तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं आपण शेतकरी आहे. मी कधीही प्राऊडली सांगेल की मी शेतकऱ्याची लेक आहे, त्यात लाज बाळगणार नाही, कारण आम्हीच ती लेकरं आहोत ज्यांनी अजूनही धर्म टिकवून ठेवला आहे. तुम्ही सांगा मला प्रॅक्टिकली विचार करून, व्यावहारिक विचार करून, आर्मीत भरती होणारी पोरं कधी जहागीरदाराची, राजकारण्याची असतात का? शेतकऱ्याचीच असतात. मातीसाठी प्राण पणाला लावायची ताकद ही त्या वडिलाच्या संस्कारातूनच येते, ज्या वडिलांनी त्या मातीला आई समजलेलं असतं. चला, वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं कधी जहागीरदाराची, राजकारण्याची असतात का? नाही, ती सुद्धा शेतकऱ्याचीच असतात. आळंदीमध्ये 4-4 वर्ष जोगवंच्या शिक्षण संस्थेमध्ये आपलं आयुष्य पणाला लावत असताना तारुण्य बाजूला टाकून संप्रदाय सांभाळणारी, पखावाज, गायन सगळं शिकणारी पोरं शेतकऱ्याचीच असतात. बरं, आईबापाला अधिकारानं सांभाळणारी पोरं शेतकऱ्याचीच असतात. शेतकऱ्याचा मुलगा बापाला फाटक्या धोत्रावर सांभाळेल, पण बापाला बापाच्याच घरात सांभाळेल एवढे चांगले संस्कार शेतकऱ्याच्या पोरावर असतात. फार्मर शेतकरी आहात कौतुकाने सांगा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा, तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं आपण शेतकरी आहे. मी कधीही प्राऊडली सांगेल की मी शेतकऱ्याची लेक आहे, त्यात लाज बाळगणार नाही, कारण आम्हीच ती लेकरं आहोत ज्यांनी अजूनही धर्म टिकवून ठेवला आहे. तुम्ही सांगा मला प्रॅक्टिकली विचार करून, व्यावहारिक विचार करून, आर्मीत भरती होणारी पोरं कधी जहागीरदाराची, राजकारण्याची असतात का? शेतकऱ्याचीच असतात. मातीसाठी प्राण पणाला लावायची ताकद ही त्या वडिलाच्या संस्कारातूनच येते, ज्या वडिलांनी त्या मातीला आई समजलेलं असतं. चला, वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं कधी जहागीरदाराची, राजकारण्याची असतात का? नाही, ती सुद्धा शेतकऱ्याचीच असतात. आळंदीमध्ये 4-4 वर्ष जोगवंच्या शिक्षण संस्थेमध्ये आपलं आयुष्य पणाला लावत असताना तारुण्य बाजूला टाकून संप्रदाय सांभाळणारी, पखावाज, गायन सगळं शिकणारी पोरं शेतकऱ्याचीच असतात. बरं, आईबापाला अधिकारानं सांभाळणारी पोरं शेतकऱ्याचीच असतात. शेतकऱ्याचा मुलगा बापाला फाटक्या धोत्रावर सांभाळेल, पण बापाला बापाच्याच घरात सांभाळेल एवढे चांगले संस्कार शेतकऱ्याच्या पोरावर असतात.